नमस्कार मित्रांनो, मी राहुल स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि मित्रांनो, आज तारीख आहे 9 जानेवारी आणि एक मोठी खुशखबर म्हणजे ती म्हणजे आमची ट्रिप जाणारा ट्रिप म्हणजे एक तीर्थक्षेत्र ट्रिप असा 50 जणांची खूप म्हणजे मोठी लक्झरीवरून सगळी वाडीतली भजन मंडळाची आमच्या माणसं जाणार आहेत। आमच्या भजन मंडळाची माणसं सगळी तीर्थक्षेत्र करूची असतात, त्याच्यामुळे ट्रिप ठरवलेली असतात 3 दिवसाची आणि ती ट्रिप उद्यापासून सुरू होणार आहे। त्याच्यामुळे आज खूप घाई असा म्हणजे खूप दिवसापासून ठरलेली असा, तरी पण काय ना काय असतं ना, तयारी करा, सगळी महिला मंडळ वगैरे सगळं असत, त्याच्यामुळे सगळ्यांची जागा म्हणजे बॅग भरा, हे करा ते करा, सगळी चाललेली असा तयारी। आता आमची पण तयारी चालू असा, बॅग पॅकिंगची तयारी चालू असा। तर तुम्हाला दाखवतेच काय काय बॅग पॅकिंग आमची होणार आणि सगळी आई वगैरे काय काय तयारी करतात आपण दाखवूया तुमका। चला, फायनली झालेले असत सगळे कपडे इस्त्री करून, बस बंद आता बस। चला, कंटाळलो करून एक तास। हे बघा बोको पडता इले म्हणून आता बोला काय। चला तर मला जाऊया आपण काहीतरी फिराक। हे पाणी लावतात बाबा, काय झाला बघा, भाजी घातलेली नाही, रुजाक नाही जास्त। चल चल, मी मधुकाकडे आवडते। चला चला मधुकाकांच्या घरीला। वो काय करणार शूटिंग आम्ही असं आज दररोजचाच। काय म्हणतं बरा मा, हे काय गेले अण्णा लाकडानच गेले बरा ना, बाकी जात लक्ष ठेव सगळीकडे। हा, उद्या 5 वाजता फाटपट्टी। हो, लवकर निघा गोया ना। चल त्याला बापलो गावलेलो भारीच चालला। हे ट्रेनिंग देत असता एका दाखवलं सांगलं तरी बाबल्याक मध्ये शान ओढून घेऊ सांग कसं खोऱ्या खोऱ्या मग भरीन मी असती मध्ये घेतल्यानंतर तू भरलंस काय व्हायचं पाणी वतलंच ना वाय थोडासा सकाळचं धू, संध्याकाळचं नको धू। नाही जातो मी जरा दिगवळ्याला, आता सांगलंच नाही म्हणून मग कसा तरी। चला तर मग आता म्हटला ते मधुकाकडे बसले, तसं फोन इलो म्हणतात मम्मी पप्पांनी देत ना कणकोलीवरून का उद्या जाऊचा ट्रिप आहे, त्याच्यामुळे हे दारिस्ता सगळी येत रात्री। आणि मम्मी पप्पा तिकडनं माझ्या मामाच्या गावाकडे जात दिगवळा बाजूकच, थंय जाते। आता मम्मी पप्पा थंय चालली आहेत, म्हटलं आजी बघू जातात, म्हटलं ये म्हणतात नदी पार करून लागतात 15 मिनिटातच जाऊ होता, म्हटलं तर जातंय। आता तुझ्या वांगडे ये तुझी ती, मी जाते आजीकडे। नाही बघा, ही माका सोडित नाही एकट्या, माका सोडू घेतच आता। ऐकतच नाही, वारकोच आहे अजून। तुम्ही बारकोच आहे ना, मी एकलो आणा असते ना। क्या का फोटो काय त्याला पोचू घेतो, जाऊया। हाय पडणं असते ही बघा, ही पाटतो उहाळ आमचो म्हणजे ओळ। पावसाळ्यात तुम्ही बघितला असतात की ह्या एका पाणी असता, आता तरी सुकलेला असा सगळा, कारण आता चालू असा जानेवारी महिन्याची 9 तारीख आज आणि उद्या ट्रिप त्याच्यामुळे जाऊचं असं आपल्याक मस्त आहे की। आता तरी मामाकडे जाऊन येते, आजी एक भेटा, मामाची आजी एक। आता जाऊचं होताच माका, पण कसं आला की आईला राहुला ना, गाडी वगैरे नव्हती माझ्याकडे, त्याच्यामुळे त्या नदीनेच जाते। नदीन जवळच आहे माझं गाव, दारिस्ते दिगवळे, 15 मिनिटं लागतात मामाकडे जाऊ माझ्या। ही बघा म्हशी वगैरे करतात संध्याकाळची, बगळे वगैरे आहेत पाठी ते बघा।
म्हशी बघे आमची मजबीस काय नाही इकडे परसू आज सगळ्यांची म्हणजे भाजी वगैरे केलेली आहेत कोणी कोणी काजी लावलेले आहेत आंबे लावलेले आहेत हा आमचा पाठी परसू असा आई हे तर काजी बुक जाता आजी येता माझ्या वांगडा पुढे मामाकडे झाले हो आई मामाकडे हा सगळे वाडीतले असं तो चला आम्ही जाऊया या आजी आहे इथे गेली आणि ही असं नदी दारीच त्याची आमची ही बघा नदीत पॉक वगैरे येतात ना ते हाच गड नदी चल मी जातो इथून माहित चला नदीतून अरे यार होय होय उतारतय नाही ना कमी या हा चला 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 मामाकडे जातो कोण गया ही बघा आजी असा बाटी आणि जाते आता दिसून होय होय चल जा तू चला आता जाऊया मामाकडे नदी पार करू लेवल बोल काय झालं काय ते लेवल बोल रॉकटन तो आता ड्रायव्हर काय करतो चला तर म्हणजे मामाकडनं झालेला आणि आता चल्लो दारिस्टॅक या बघा सायली मम्मी आणि सगळी येलेली मामाकडे येलेली मी आता दारिस्टॅक जातो मी गाडी चालवतो यांना फोन धरला ना म्हणून तसं अँगल बरोबर येत नसतो माहीत आहे तसं तरी धरलं काय नाही ठीक आहे चला समजत नाही बघ कसं दिसत गोजिरो दिसत विचारणार होतं जागरण रावल्याचे डोळे कसे खालात गेले खोलात खोलात डोळे खोलातच डोळे खोलातच बाहेर जाऊची तर तुमका तशी सांगल्याप्रमाणे आता मधुकाकांकडे इलो आणि हे बघा ही जेवण वगैरे करतलो ना सगळ्या 50 माणसांचा त्याची तयारी चालली आहे भांडी बांधणं वगैरे लक्झरीत टाकूची आहेत त्याच्यामुळे हे मधुकाकांच्या घराकडे भांडी बांधतो आता ही चला तर मग आता पॅकिंग करूया वाजलेत बघा 8 वाजलेत आणि हे बघा सायली हे बसला असाच फोनवर खेळता आता आपण पॅकिंग करूया टीव्हीचं कारण चालू आहे माझे कपडे पाठी पडलेले आहेत बॅगानी मध्ये टी व्ही चालू असा मी बघा कडे टी व्ही बघणारी सगळी तर मी पॅकिंग करते कसं वाटतंय आपल्याला उद्या आपण तीर्थक्षेत्राला जाणार आहोत खूप बरं वाटतं चांगलं सकाळी सगळी तयारी करून आता निघणार तू गेलं कधी आधी का कसं वाटतं उद्या चालला मला वाटतं बरा वाटतं म्हणजे काय परत पहिले गेलेलास सगळ्यांकडे सगळीकडे गेलास नाही जाऊ 3 वेळा गेले पंढरपूरला बाकीच्या ठिकाणा पण आहेत ना तुळजापूर अक्कलकोट वगैरे तिकडे उद्या जाणार आहोत आम्ही उद्या सगळी जातलो सगळ्यांचं रिएक्शन ही आमची पवारी नाही संध्याकाळची ती बुक येतात सगळी वाडीत येतात माहिती ना ही आमची पवारी नाही फायनली झालेली आहे बॅग भरून आमची ही बघा एक बॅग माझी बस झाली बाकी मम्मी पप्पांची सगळ्या 4-5 बॅग आहेत या कानटोपरा थांबा तुमका बॅगे दाखवते किती झाल्यात ते सगळ्यांची मिळान बॅग आहे हे बघा या साईडला उद्या जाऊच्या आधी जरा असं काहीतरी खाऊ बिक चटर गाडी आहेत 1 2 3 आणि 1 4 आणि माझे धरून 5 असे आमचे 5 बॅग आहेत हे माझी मम्मी पप्पा आणि सायली या चौघांचे 5 बॅगे झाले आहेत आणि आई बाबा आणि दादा येणार आहेत त्यांची बॅग वेगळी आहेत हे बघा या साईडला ही चादरींची बॅगा प्लस ही आई बाबा दोघांची बॅगा ही बघाकडे बसली आहेत टी व्ही बघतात सगळीजण दादाची बॅग अजून भरूया म्हणजे भरल्या ना त्या त्याची वेगळी या चला तर म्हणते ही आता रात्र असता आणि खाली काय दिसणार फ्लॅश चालू केले कॅमेऱ्याची आता आणि गाडीत या बघा सामान थोडा टाकून जातो आता गाडी इली लक्झरी इलेली असा उद्या सकाळी 5 वाजता निघायचं त्याच्यामुळे बाकी सगळं सामान पण लागतं ना भजन मंडळाचं म्हणजे बाकीचा जेवण वगैरे बनवतं सामान वगैरे असता 50 जेवण आहे त्याच्यामुळे सामान वगैरे तर असतंच त्याच्यामुळे थोडं सामान आता घेऊन टाकतो तर आमच्या घराकडे जेवढा होता तर मी घेतलंय आणि आता तर चाललंय इथे रस्त्यावर जाते आमच्या गावचा आतमधला रस्तो आणि बाहेर मेन रस्तो त्याच्या मेन रस्त्यावर जायचं लागता ते मेन रस्त्यावर चाललंय गाडी उभी आहे
ती तिकडे तुमका लाईट दिसत असली ती गाडी असा आणि आपण जाऊया ते माणसात गाडी गाडीने जाणार आहोत आपण. तेच उद्या ह्याच गाडीने जाणार आहोत आपण. उद्या पूर्ण ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स आहेत आपले पुढचे येत्या 3-4 दिवसात. अंबाप्रसाद टूर्स अँड ट्रॅव्हल्स. वाजलेत रात्रीचे 10. आता या गाडीची पूर्ण सजावट होणार आहे. आधी सामान भरतो बाकीचा मरो. आणि खाण्याचं सामान मेन हा तर पहिला टाकतलो. जेवचा मेन असता पोटाचा बघू जा. चला गाडीच्या आतमध्ये बघू शकतास. ही गाडी असा उद्या जाणारी. सीट बघडलेली बघा या सगळं सामान त्याची भाजी वगैरे इलेली असतं ऑलरेडी. आणि इकडे मागे पण सामान पाणी बॉटल्स वगैरे येते बघा. सगळा एकदम टिपटॉप. बटाटे वगैरे कांदे वगैरे येते बघा. सगळं सामान असं. चला तर म्हणजे फायनली आपण आलेलो आहोत घरी. आता सगळं सामान वगैरे ठेवून चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढा. जर ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको. उद्यापासून 3 दिवसाची मस्त ट्रीप असा आपली देवदर्शन तीर्थस्थानाची ट्रीप असा. सगळी 50पेक्षा जास्त म्हणजे आमच्या भजन मंडळाची ट्रीप असा. सगळी त्यांची फॅमिली वगैरे मस्त मजा असणार. सगळी मुलं वगैरे असतील सगळे. चला तर मग उद्याची मजा आपल्या घेऊची आहे त्याच्यामुळे आज झोपाक पण होया. चला तर मग गुड नाईट. बाय बाय.